नमस्कार मित्रांनो, काल मी जो लेयर पोल्ट्री फार्म बद्दलचा व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओला आपणा सर्वांनी खूप अभूतपूर्व प्रेम दाखवलं आणि खूप छानसा मला रिस्पॉन्स भेटला। तर जसं मी काल बोललो होतो की मला या बिझनेस बद्दल आपणा सर्वांसोबत खूप काही बोलायचं आहे, त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत फार्मचे इंट्रोडक्शन, लेयर पोल्ट्री फार्मचे इंट्रोडक्शन म्हणजे लेयर पोल्ट्री फार्म काय आहे। तुम्ही ह्या ज्या पांढऱ्या शुभ्र कोंबड्या बघतायत, हा कोंबड्यांचा कोणता प्रकार आहे, ह्या वर्षामधनं किती अंडे देतात आणि अंड्याला प्राइस कशी भेटते आणि त्यातून प्रॉफिट कसा राहतो। तर सर्वप्रथम जाणून घेऊयात लेयर पोल्ट्री फार्म म्हणजे अंड्यांचं फार्म। जर सपोज आपल्याकडे 2000 कोंबड्या असतील तर त्या 2000 कोंबड्यांचं साधारणतः समजायचं की 1800 ते 1900 पर्यंत आपल्याला रोज अंडे भेटतील। तर आता तुम्ही ही पांढरी शुभ्र जात जी बघत आहात ती म्हणजे BV300। BV300 ह्या जातीला एग मशीन असं सुद्धा म्हणतात। तर एग मशीन कशामुळे, तर ही जात 365 दिवसामधून कमीत कमी 320 ते 330 दिवस अंडे देते। म्हणजे जवळपास 365 दिवसातून आपल्याला 330 दिवस अंडे भेटतात। तर आता आपण जाणून घेऊया त्या कोंबड्याच्या लॉट बद्दल। जसं तुम्हा सर्वांना माहित आहे की बॉयलरचा जो लॉट असतो, जे बॉयलर पोल्ट्री फार्मिंग करतात तो लॉट असतो, तो 40-45 दिवस कोंबड्या ठेवायच्या। कोंबड्यांचं वेट आलं की त्या कल्स करायला द्यायच्या। तर यामध्ये तसं नसतं। ह्या कोंबड्यांचा लॉट जवळपास 18 ते 20 महिने कोंबड्या आपण आपल्याकडे ठेवतो। मेन पर्पज असतो या कोंबड्यांचा, ह्या कोंबड्यांपासून अंडे घे। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण या कोंबड्या 18 महिने हा लॉट आपण आपल्याकडे ठेवतो। तर त्या 18 महिन्यात जवळपास एक कोंबडी तिच्या पूर्ण कार्यकाळात जवळपास 450 ते 500 अंडे देते। तर प्रॉफिट मार्जिन जर कॅल्क्युलेट करायचा झाला तर 450 ते 500 अंडे म्हणजे अंड्यामागे साधारणतः 1 रुपया जरी प्रॉफिट धरला, सरासरी 1 रुपया जरी प्रॉफिट धरला तरी 450 ते 500 रुपये एक लेयर कोंबडी आपल्याला देऊन जाते। हा झाला प्रॉफिटचा रेशो। तर याला लागत सुद्धा खूप असते, खर्च सुद्धा खूप असतो। या कोंबड्यावर येणारे आजार पण वेगवेगळे असतात, खूप सेन्सिटिव्ह जीव असतो, त्याला सांभाळायचं कसं, हा पण एक मोठा चॅलेंजिंग विषय आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की लेयर पोल्ट्री फार्मिंगचं इंट्रोडक्शन एकंदरीत आपण बघितलं की लेयर पोल्ट्री फार्मिंग म्हणजे काय, त्यानंतर अंडे एक कोंबडी किती देते, हे सगळं आपण बघितलं। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर सपोज आपल्याला 2000 जर लेयर पोल्ट्री फार्म करायचं असलं, 2000 बर्डचं जर लेयर पोल्ट्री फार्म करायचं असलं तर त्यासाठी लागत किती येते, त्यासाठी आपण मटेरियल कोणकोणतं वापरू शकतो, मटेरियल आपण कुठून घेऊ शकतो, हे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। धन्यवाद।